आज सगळ्यात सुखी जीव जर कोण असेल ना तर ती मी आहे. का ते पुढे व्हिडिओमध्ये सांगते. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय सेफ प्लेस. सो वेदर अपडेट अशी आहे की सकाळचे 7-8 वाजताचं ऊन सुद्धा एवढं तापतंय ना. सो माझ्या या छोट्याशा कुंड्यांचा व्ह्यू तुम्ही बघा, तुम्हालाही आवडेल आय होप. नेहमीप्रमाणे सगळी कामं झालेली आहेत, सकाळची डस्टिंग मॉपिंग वगैरे. सुंदर अशी माझी देवपूजा पण झालेली आहे आणि सगळ्यांसाठी आज नाश्त्याला होतं तिखट शेवयाचा उपमा मी बनवलेला. आणि मी मगाशी जसं म्हटलं की सुखी जीव कारण एवढंच की मला आज स्वयंपाकाला सुट्टी आहे, कारण आम्ही चाललोय आज बाहेर जेवायला. माझ्या माहेरची यात्रा आहे. सो मला माझ्या काकीनी जेवायला आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे. पण निखिल येणार नव्हता, मग त्याच्यासाठी मी नाश्ता वगैरे सगळा बनवून घेतलेला. आणि क्षितिजचे पप्पा पण मला सोडून ते परत कामाला जाणार होते आणि क्षितिजचं होतं कॉलेज, पण तरी मी त्याला माझ्यासोबत घेऊन गेले कारण तो देवदर्शन करून त्याचे पप्पा त्याला जाताना परत कॉलेजला ड्रॉप करू शकतात म्हणून. सो आम्ही घरी जाण्याच्या आधी देवीला गेलो. घरातूनच तुम्ही बघितलं देवीसाठी ओटी वगैरे घेतली होती. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, माझ्या अबोलीच्या झाडांना भरपूर फुललेली आहेत. सो त्यातलीच मी फुलांची एक छोटीशी वेणी करून घेतली होती देवीसाठी आणि ओटीचं सगळं साहित्य तयार करून घेतलेलं. देवळात आधी गेलो आम्ही घरी जाण्याआधी, तिथेच मला माझी काकी भेटली. देवीचं दर्शन वगैरे घेतलं. माझी सगळी ओटी वगैरे आणलेली आमच्या गुरव काकी आहेत त्यांच्याकडे दिले. आधी आम्ही लहान असताना देवीचा जो गाभारा होता तेवढंच मंदिर होतं. सो आम्ही एकदम गाभाऱ्यात वगैरे जाऊ शकत होतो, पण आता ह्या 4-5 वर्षामध्ये बांधकाम झालंय मंदिराचं. सो मग आत गाभाऱ्यात जाऊ शकत नाही, त्यामुळे मग मी ओटी आणि सगळं साहित्य जे घेतलेलं ते मी आमच्या गुरव काकी त्यांच्याकडे आत दिलं होतं आणि त्यांनी देवीच्या पायाजवळ माझी ओटी वगैरे ठेवली. आम्ही सगळ्यांनी देवीला नमस्कार केला, छान पूजन वगैरे केलं. सगळ्या देवांना मी नमस्कार वगैरे करून आले. सो गोष्ट अशी आहे ना की तुम्ही माझ्या आधीचे वगैरे व्हिडिओ सगळे बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल की माझी आई, माझ्या बहिणी, माझा भाऊ सगळे मुंबईला राहतात. गावी कोणी राहत नाही आणि त्यांचं फार येणं पण होत नाही. हार्डली वर्षातून एकदा येतात, अदरवाईज कधी कधी तर येत पण नाहीत. पण माझी काकी इकडे गावी असते, सो जेवायला वगैरे बोलवतात. तर यावेळेला मी लवकर जाण्याचं कारण म्हणजे थोडीशी स्वयंपाकात काकींना मदत करायची होती यासाठी. घरी गेल्यानंतर सगळे कझिन्स भेटले, वहिनी भेटल्या, त्यांची छोटी छोटी सगळी मुलं भेटली, अजून बरेच पाहुणे भेटले. पण झालं असं की माझ्या लक्षातच नाही आलं की मी व्लॉग चालू केला आणि मला काही शूट घ्यायला पाहिजे. त्यानंतर वहिनींनी चहा वगैरे दिला आणि मग मी आणि काकी स्वयंपाकाला लागलो. काकींनी सगळं तयार करून ठेवलेलं, फक्त फोडणी द्यायची होती. मी ड्रेस चेंज केला होता कारण साडीमध्ये खूप गरम होतं. त्यानंतर क्षितिजचे पप्पा आणि क्षितिज आले आणि ठरल्याप्रमाणे आम्ही 2 वाजता जेवून परत घरी आलो, कारण आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं आणि खरंच इथून पुढे माझ्याकडे एकही क्लिप्स नाही आहे माझी टाकण्यासाठी. सो मी माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे, माझी भाची वैष्णवी, तिला मी म्हटलं की बाबा तुझ्याकडे काही 1-2 क्लिप्स असतील तर दे, आदल्या दिवशीच्या वगैरे पालखीच्या. तर तिने मला ह्या 1-2 क्लिप्स दिल्या, तर एवढंच आहे माझ्याकडे. सो आजच्या या अर्धवट व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन टेक केअर, बाय.